आज मुंबईमध्ये एकीकडे सत्याचा मोर्चा निघाला तर दुसरीकडे मुख मोर्चा. पाहूयात नेमकं काय घडलं. सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा. आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी. तुम्ही साथ द्या. उद्धव ठाकरे यांचं जनतेला हे आवाहन. आम्हाला कुणी एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवरून बावनकुळेंची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सरकारचं पाठबळ लागतं म्हणून जनता आमच्या पाठीशी. बावनकुळेंचं विधान. मुख्यमंत्र्यांनी मतचोरी झाल्याचं मान्य केलं. आमचा पर्दाफाश करूनच दाखवा. उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीस यांना हे आव्हान. लोकसभेवेळी संविधानाचा खोटा नरेटिव्ह पसरवला. विरोधकांकडून आताही खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडी असा उल्लेख. विरोधकच नव्हे सत्ताधाऱ्यांचे नेते दुबार मतदानाचे आरोप करताय. मग निवडणूक घेण्याची घाई का लागली आहे? मतदार याद्या स्वच्छ करा मग निवडणुका घ्या. राज ठाकरेंचा पुनरुच्चार. कल्याण डोंबिवलीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलं. लाखो लोकांना दुबार मतदानासाठी वापरलं. राज ठाकरेंनी मुंबईमधील दुबार मतदारांची यादी दाखवली. वाचली. जनता स्टँडअप कॉमेडीसोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत. मुक आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका तर मोर्चा. निवडणूक आयोगाविरोधात भाजपनं मुक आंदोलन करावं. बडबड करू नये. शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला. 15 ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी द्या. राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाकडे मागणी. यादीतील दुबार नावावरती स्टार चिन्ह करून आवश्यक उपाययोजना करण्याचे दिले आदेश. मुंबईमधील सत्याचा मोर्चा काढल्याप्रकरणी आयोजकांवरती गुन्हा होणार दाखल. भाजपच्या मुक आंदोलनाविरोधात गुन्हा दाखल होणार. परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा होणार दाखल. सूत्रांची माहिती.